मागील भागात आपण पाहिले, अनघाला खूप वर्षांनी तिची बालमैत्रीण संगीता भेटली. दोघींनी प्रथम एकमेकींना ओळखलेच नाही. नंतर ओळख पटल्यावर त्या दोघी वर्तमान विसरून भूतकाळात रंगून गेल्या. एक एक जुन्या आठवणी निघत होत्या. रात्री जेवताना रवीने अनघाला विचारले, अनु, पाहिलेस का तू देशमुख सरांना? अनघा म्हणाली, छे रे, आज काही जमलेच नाही. त्यात ते मला कुठल्याच विषयात पण नाहीत. रवी म्हणाला, ह्या वर्षी तुझ्या आणि माझ्या कॉलेजच्या वेळा जमणार नाहीत. तेव्हा तू बसने जा, नाहीतर नानाच्या गाडीने जात जा. अनघा चरपडत कॉलेजला निघाली, कारण याशिवाय तिला पर्यायच नव्हता. इकॉनॉमिक्सचा पिरियड सुरू झाला होता. नेहमीचं पेन नसल्यामुळे त्या पेनने तिला भरभर लिहिता येत नव्हते. तेव्हा तिने मनात ठरवले, पिरियड संपला की क्लेराकडे जाऊन आधी आपले पेन घेऊन यावे. पेन घेत अनघा म्हणाली, अगं, पेन विसरले हा बावळटपणा झाला आणि तुझ्याबरोबर बोलत राहिले हा मूर्खपणा झाला. बघ, काल त्याचा मनस्ताप भोगावा लागला. त्यावर क्लेरा म्हणाली, तुला कसला मनस्ताप झाला, कळू दे तरी. क्लेरा, आता सांगायला वेळ नाही. चौथ्या पिरियडनंतर लायब्ररीत ये, सर्व सांगते, असे म्हणून अनघा फटाफट निघाली. क्लेरा म्हणाली, तुझ्या अर्धवट बोलण्याने माझी उत्सुकता एवढी वाढली आहे. आता वाटते पिरियड ड्रॉप करून तुझ्याबरोबर यावे. पण आता देशमुख सरांचा पिरियड आहे, तो ड्रॉप करावा वाटत नाही. तेव्हा चौथ्या पिरियडनंतर येते. अनघा आज जिना शांतपणे हळूहळू पायऱ्या उतरू लागली, नेहमीच्या सवयीप्रमाणे, कटाड्याला धरून. तिला पहिला कॉर्नर पास केला आणि तिला कालच्या प्रसंगाची आठवण झाली. दुसरा कॉर्नर आला आणि एकदम ब्रेक लागल्याप्रमाणे ती उभी राहिली. समोर कालचाच तरुण होता. त्यानेही स्वतःला सावरले होते. क्षणभर दोघांच्याही चेहऱ्यावर आश्चर्य होते. अनघाचा चेहरा रागीट झाला. त्याने पुन्हा असा प्रयत्न करावा म्हणजे काय? आपण स्वतःला सावरले, नाहीतर ह्या मवाल्याने कालचाच रोल व्यवस्थित पार पाडला असता, असे तिने रागाने बोलण्यासाठी तोंड उघडणार, तत्पूर्वी तोच बोलू लागला, काय मिस, कालचा प्रकार पुन्हा घडवायचा होता की काय? काल मी मुकाट्याने ऐकून घेतले, याचा अर्थ असा नाही की आजही तुम्ही चूक करावी आणि मी मुकाट्याने ऐकून घ्यावे. अनघा मात्र संतापाने लालीलाल झाली. मिस्टर, तुम्ही फार लांब जीभ केली. म्हणतात ना, चोराच्या उलट्या उलट्या, तसेच वागता आहात तुम्ही. तुमच्याबरोबर भांडण्यासाठी क्षणभर बोलण्याचीही इच्छा नाही माझी, कारण तेवढी तुमची लायकी नाही. सुंदर मुली दिसल्या की लोफरपणा सुरू. पण लक्षात ठेवा, मला असले चालणार नाही. तुमचे 3-13 केले नाही तर पहा. तिचे बोलणे ऐकून अभिजितला मोज वाटली. वास्तविक त्याने रागवण्याचे नाटक केले होते. अहो, एकतर योगायोग आहे हा. माझा कुठलाही वाईट हेतू नव्हता. त्याचा शांत स्वर ऐकून अनघा अधिकच चिडली. म्हणे योगायोग, ठीक आहे, तुमच्या त्या योगायोगाला सांगा पुन्हा. असे झाले तर माझा हा हाय हिल सँडल तुमच्या श्रीमुखात बसल्याशिवाय राहणार नाही. आता मात्र अभिजित खरोखरी चिडला. तो सेकंड बेल झाली आणि अनघा तरातरा जिना उतरू लागली. सहज तिने मागे वळून पाहिले. तो तरुण जागच्या जागी उभा होता, तिच्याकडे पाहत. त्याच्या नजरेतून अंगार बरसत होता. त्याची ती धारदार नजर पाहून अनघा घाबरली आणि तिने भराभर पायऱ्या उतरायला सुरुवात केली. कालच्याप्रमाणे आजही तिला उशीर झाला होता. देसाई मॅडमनी तिच्याकडे रोखून पाहिले. नजरेने ताकीद दिले. 2 दिवस खपून घेतले. उद्या वर्गाबाहेर काढीन. तिने खाली मान घालून वही काढली. आज पेन असूनही ती व्यवस्थित नोट्स काढू शकत नव्हती, कारण अधूनमधून तिला त्या तरुणाच्या रागाच्या ज्वाला फेकणारी नजर आठवत होती. पिरियड संपला. त्यानंतरच्या तासाला ती बसली नाही. लेडीज रूममध्ये तिने वेळ काढला. कॉलेज सुटल्यावर सगळ्या मैत्रिणी भेटल्या. क्लेराला अनघाकडून जी माहिती हवी होती ती विचारू लागली. अनघाने थोडक्यात तिला सर्व माहिती दिली. बाकीच्यांना तो प्रसंग माहीत होता, पण आजचा प्रसंग
ती जेव्हा सांगू लागली तेव्हा सर्वांनी ऐकायला सुरुवात केली. शीला प्रथम म्हणाली, म्हणजे आज तुला त्याने शाब्दिक फटकारे मारले तर? पण अनघा, तू एकदम त्याला एवढे तोडून कशाला बोलायला पाहिजे होतेस? छे, मला नाही पटलं. आज काही तुमची कालच्यासारखी आदळआपट झाली नव्हती. पण काय ग, तू ते शेवटचं वाक्य म्हणालीस तेव्हा तो काय बोलला? इथे मात्र अनघा गोंधळली, घोटाळली. काय सांगावे? कारण तो न बोलताही त्याच्या डोळ्यातील अंगाऱ्याने त्याला काय सांगायचे होते ते सांगितले होते. ती गप्प बसलेली पाहून शीतल म्हणाली, अनघा, खरे काय ते सांगून टाक पाहू. तो रागाने वाटेल तसा काही काही बोलला नाही ना? आणि तसे काही बोलला असेल तर सांग. उद्या त्याला दाखवू आपला हिसका. त्यानंतर तो विषय तिथेच थांबला आणि नवीन सरांचा विषय सुरू झाला. तिच्या सगळ्या मैत्रिणी सरांची माहिती सांगू लागल्या. फक्त अनघानेच सरांना पाहिले नव्हते. क्लेराने तिला सुचवले, उद्या आमच्या वर्गात सरांचा पिरियड आहे, तेव्हा तू माझ्या वर्गात येऊन बैस. अनघा म्हणाली, नको, जर मला ओळखलं तर मी ह्या वर्गातली नाही. क्लेरा म्हणाली, अगं, चक्क बी आणि सी डिव्हिजनचे विद्यार्थी आमच्या पिरियडला बसतात, त्यामुळे तू काळजी करू नकोस. आणि सर तर काय नवीनच आहेत, तेव्हा काही धोका नाही. उद्या तू ये, मी माझ्या शेजारची जागा तुझ्यासाठी ठेवते. ज्या देशमुख सरांचे नाव कॉलेजमध्ये गाजत आहे त्या सरांचा पिरियड अटेंड करायला मिळणार म्हणून अनघा खूप खुश झाली. तिने चटकन क्लेराला होकार दिला आणि घरी आल्यानंतर तिने ते रविदादालाही सांगून टाकले. आता पुढे. अनघाने आज सर्व लाल मॅचिंग केले होते. आजची तिची लाल मॅक्सी खूप छान होती. अनघाला कोणताही कलर उठून दिसायचा. लांब सडक केसांची तिने सैलसर वेणी घातली होती. लाडक्या लेकीच्या या भरगच्च कंचबंदाचे सुमनताईंना भारी कौतुक वाटे. आज तिला पहिला पिरियड तळमजल्यावर होता. पिरियड संपला. आता तिला इकॉनॉमिकच्या पिरियडसाठी तिसऱ्या मजल्यावर जायचे होते. जिना चढताना आज ती फार सावकाश चढत होती, तेही भिंतीच्या बाजूने. तिने मनोमन ठरवून टाकले होते, आता यापुढे कटाऱ्याला धरून चालण्याची सवय मोडायची. तिसरा जिना ती चढत होती. नकळत ती थबकली. त्याच बाजूने सावकाश तो तरुण जिना उतरत होता. दोघेही एकमेकांसमोर आले. काही न बोलण्याचा अनघाचा निश्चय ढळला. आजूबाजूला इतर विद्यार्थी आहेत हे पाहून तो अगदी हळू आवाजात म्हणाला, माझ्या मनातील विचार ओळखल्याप्रमाणे आज तुमची चाल सावकाश आणि कटाळ्याला सोडून दिसते आहे. पुढे ती उपरोक्तपणे स्वरात म्हणाली, मला वाटलं त्यापेक्षा बरेच हुशार दिसता आहात तुम्ही. अभिजितही त्याच उपरोक्त स्वरात म्हणाला, मी किती हुशार आहे हे मला माहीत आहे. तुमच्यासारख्या फालतू मुलीकडून काही एक ऐकण्याची नाही आहे माझी इच्छा नाही आहे माझी. त्याने आपल्याला सरळ फालतू म्हणावे. अनघाचा रागाचा पारा चढला. मी नाही, तुम्हीच फालतू आहात. मवाली आहात, नालायक. अति नालायक आहात. पुढे तिचे काही एक ऐकायला तो तिथे थांबलाच नाही. सरळ तो जिना उतरू लागला. अनघाचा अगदी तिळपापड झाला. तो न थांबल्यामुळे तिच्या तोंडातील शब्द तोंडातच राहिले. तिसरा पिरियड सुटताच ती लगबगीने केराच्या वर्गात गेली. क्लेराने तिच्यासाठी जागा ठेवली होतीच. जागा मागेच होती, शेवटून तिसऱ्या लाईनमध्ये. क्लेराच्या शेजारी बसताच अनघाने तरुणाचा आज घडलेला आगाऊपणा सांगितला. क्लेरा म्हणाली, आता आपण सगळ्याजणी मिळून खरेच त्याला चांगला धडा शिकवू, चांगला सीधा करू त्याला. सेकंड बेल झाली. बाहेर रेंगाळणारे विद्यार्थी भराभर वर्गात येऊ लागले आणि त्यामध्ये अनघाने त्याला पाहिले. तोच तो. अनघा चटकन क्लेराला म्हणाली, अय्या, अगं तो या वर्गात आहे होय?
मला वाटले होते निदान तो टिवायला असेल, नालायक कुठला. कोणता म्हणतेस तू? क्लेराने विचारले. त्याच वेळी अभिजितने प्लॅटफॉर्मवर पाय ठेवला. तोच ग, स्टेजवर चढतो आहे तो. आता मात्र क्लेराला आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला. डोळे विस्फारून ती एवढंच म्हणाली, देशमुख सर? अरे बापरे, ओ गॉड. अनघा एवढेच बोलू शकली. अभिजितने नेहमीप्रमाणे वर्गावरून एक नजर फिरवली, गालातल्या गालात स्मित केले आणि अनघाला कालच्या शीलाच्या शब्दांची आठवण झाली. देशमुख सरांचे स्माईल मस्त आहे, अगदी शशी कपूर सारखे. अनघाच्या अंगाचे भीतीने पाणी पाणी झाले होते. बाई ग, हा एवढा सर्वांचा आवडता आणि त्याला आपण वाटेल तसं बोललो, फडतूस मुलगा समजून. आता त्यांनी जर आपल्याकडे पाहिलं तर काही धडगत नाही, चांगला हात धुवून घेतील. तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिले. ते कविता शिकवण्यात गडले होते. अनघा प्रथमच त्याचे निरीक्षण करीत होती. पिंक कलरचा नाजूक डिझाईन असलेला हाफ मॅनिला आणि पॅन्ट्री पॅन्ट. किती शोभून दिसतो आहे हा ड्रेस त्यांना. ही कविता मागच्याच वर्षी आपण शिकलो आहोत, पण आता वाटते ही कविता आज आपण प्रथमच शिकतो आहोत आपण. किती छान शिकवतात. ती एकटक त्यांच्याकडे पाहू लागली. अभिजितची नजर तिच्याकडे वळली. दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. त्याच्या कपाळावर सूक्ष्म आटी उमटली. क्षणात तो म्हणाला, यू गेट अप. त्याचा मृदू आवाज नाहीसा झाला. किती कठोर होता हा आवाज. सारा वर्ग त्यांनी निर्देश केलेल्या दिशेने पाहू लागला. अनघा समजून चुकली. मनात ती घाबरली. चेहरा शांत ठेवून सर्वांबरोबर ती मागे मान करून पाहू लागली, जणू ती मी नव्हेच. तोच अभिजितचे कडक शब्द तिच्या कानात घुसले, यू रेड मॅक्सी. तिचे नाव माहीत नसल्यामुळे त्याने तिच्या कपड्याचे वर्णन केले. आता अनघाला उभे राहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. क्लेरा सर्व जाणून होती, त्यामुळे ती सुद्धा अनघाप्रमाणे अस्वस्थ झाली होती. बसल्या जागी तिची चुळबुळ चालली होती. मला वाटते तुम्ही या वर्गातल्या नाही, मग का बसलात माझ्या पिरियडला येऊन? त्याचे बोलणे ऐकून अनघाने मनातल्या मनात देवाचे आभार मानले. त्याने इंग्लिशमध्ये बोलण्यास सुरुवात केली असती तर आपली विकेटच उडाली असती. तिला शांत उभी पाहून अभिजितने पुन्हा तोच प्रश्न केला. अनघाने निश्चय केला, माघार घ्यायची नाही. तिने सरळ त्याच्या नजरेला नजर दिली आणि ठामपणे उत्तर दिले, मी ह्या वर्गातलीच आहे. तिचे उत्तर ऐकून अभिजित अवाक झाला. क्लेराही आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. ह्या अनघाला वेड तर लागले नाही ना? अभिजित विचारू लागला. ह्या 3 दिवसात ती कशी एकदाही आपल्याला दिसली नाही. वास्तविक त्याने तिची धडक झाल्यापासून आपल्या वर्गातील कानाकोपरा धुंडाळला होता. ती आपल्या कुठल्या वर्गात आहे का पाहण्यासाठी. 3 दिवसात दिसली नाही आणि आज ह्या वर्गात कसे शक्य आहे हे? मी आज प्रथमच तुम्हाला पाहतोय. त्यात माझा काय दोष? अनघा तातडीने उतरली. असं टेबलावरील कॅटलॉग हातात घेत त्याने विचारले, नाव काय तुमचे? तो प्रश्न ऐकून अनघापेक्षा क्लेरा गडबडली. अनघाने शांत स्वरात नाव सांगितले, क्लेरा फर्नांडिस. अभिजितने रोल नंबर विचारला. अनघाने शिस्तीत क्लेराची वही जवळ ओढली. त्यावरील तिचा रोल नंबर पाहून ती चटकन म्हणाली, 3092. क्लेरा थक्क होऊन तिच्याकडे पाहत होती. काय ह्या अनुचे डोके भारी आहे? अभिजितने त्या नंबरवर पाहिले. बरोबर होते. रोजची हजेरी नावापुढी होती. तो चक्रावला.
रोज येत होती तर दिसली कशी नाही? शेवटचा उपाय म्हणून त्याने तिला आयडेंटिटी कार्ड मागितले. सॉरी, आज आय कार्ड आणायला विसरले. तिचे आय कार्ड तर तिच्या पर्समध्ये होते, पण ते दाखवल्याने सर्व बिंग फुटले असते ना. अभिजितचे लक्ष तिच्या शेजारच्या मुलीकडे गेले आणि त्याला हे कोडे सुटल्यासारखे झाले. होय, हीच क्लेरा असावी. ही उभी आहे ती मुळीच ख्रिश्चन वाटत नाही. अभिजितने क्लेराला उभे केले. आता मात्र अनु घाबरली. क्लेरा आता काय सांगते कोण जाणे. तिने अगदी काकुळतीने क्लेराकडे पाहिले. क्षणभर विचार करून क्लेराने नाव सांगितले. माझे नाव तृप्ती कुलकर्णी, रोल नंबर 3064. अनघाने सुटकेचा निश्वास सोडला. मोठ्या कौतुकाने तिने क्लेराकडे पाहिले. अभिजितने कॅटलॉग पाहिला. हा नंबर व नाव दोन्ही कॅटलॉगवर होते. रोजची हजेरीही होती. तुम्ही सुद्धा तुमच्या मैत्रिणीसारखे आय कार्ड आणायला विसरला असणार. सॉरी सर, क्लेराने मान खाली घातली. अभिजितने दोघींना बसायला सांगितले. तो पुढे शिकवू लागला. पण पूर्वीप्रमाणे तास रंगला नाही. बेल झाली. अभिजित जाऊ लागला. त्याची नजर अनघाकडे वळली. ते समजून अनघा मुद्दाम थोडं हसली. अभिजित वर्गाबाहेर पडला. उद्या काय ते नक्की समजणार होते त्याला. अनघाने क्लेराचा हात दाबला. ओ, थँक्यू क्लेरा, तुझ्यामुळेच मी वाचले. अगं, तुला उभे केले तेव्हा मी अतिशय घाबरले होते. मला वाटलं आता संपला माझा अवतार, पण नाही, तू मला छान साथ दिलीस. त्याचवेळी तृप्ती कुलकर्णी, क्लेराची फास्ट फ्रेंड, तिथे आली. तुम्ही दोघींनी कमालच केली हं. अगं, क्लेराने माझे नाव सरांना सांगितले तेव्हा मी फार घाबरले बाई. सर तुम्हाला बसा म्हणाले ना, तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला. दोघी मैत्रिणी खुशीत खाली आल्या. त्या येण्यापूर्वी त्यांचा संबंध ग्रुप पोर्चमध्ये उभा होता. अनघा, क्लेराचा पिरियड अटेंड केलास ना? पाहिलेत देशमुख सर? आहे की नाही त्यांचे स्माईल शशी कपूर सारखे? शीलाने उत्सुकतेने प्रश्न विचारला. त्यावर अनघा आणि क्लेरा खळखळून हसल्या. चला तिकडे लायब्ररीमध्ये. माझे पुस्तक चेंज करते आणि मग निवांत बोलू. आता लायब्ररीत विशेष गर्दी नसते. लायब्ररीत एका टेबलाभोवती साऱ्याजणी बसल्या. अनघा पुस्तक बदलून त्यांच्यामध्ये सामील झाली. प्रथम तिने सकाळी घडलेली त्या मुलाची आणि आपली वादावादी सांगितली. त्यावर मंजुषा म्हणाली, हे आता फारच झाले हं. त्याने आपल्या अनघाला फालतू म्हणावे. उद्या दाखवूया त्याला आपण सामुदायिक प्रताप. त्यानंतर प्रत्येकजण एक एक कल्पना लढवू लागली. क्लेरा आणि अनघा शांतपणे ऐकत होत्या. सर्वानुमते उद्या त्या मुलाला चांगला धडा शिकवायचा असे ठरले. हे सर्व खरं ग, पण आपण त्याला ओळखायचे कसे? अनु, तू त्याला पाहतच आम्हाला इशारा कर आणि तू सरळ निघून जा. मग बघ, त्याला जिन्यावर गडागडा लोळी करायला शिकवतो आम्ही, शीला म्हणाली. आता प्रथमच क्लेराने तोंड उघडले. अगं, अनघाने इशारा करण्याची गरज नाही तुम्हाला. तुम्ही सगळ्याजणी त्या मुलाला ओळखता. अय्या, म्हणजे ओळखीचा आहे होय तो? मग एवढ्या दिवसात बोलली नाहीस हे अनघा तू? कोण आहे ग तो? रोहिणीने विचारले. अनघाऐवजी क्लेराने तत्परतेने उत्तर दिले. अगं, तो मुलगा म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून नवीन आलेले देशमुख सर आहेत. क्लेराने रहस्यस्फोट केला. आता मात्र सर्वांना आश्चर्य वाटले. त्यांचा विश्वासच बसेना. हे सर्व न पटून मंजुषा म्हणाली, काहीतरी सांगू नकोस.
क्लेरा तुला काय वाटलं आम्ही बावळत आहोत की काय? अगं माझं खोटं वाटत असेल तर विचार अनगाला. हलके सतत हसत अनगा म्हणाली. ए मंजू, क्लेरा सांगते आहे ते 100% सत्य आहे. ए क्लेरा, आता वर्गातील आपली धमाल गंमत सांग ना. शीला आश्चर्याने म्हणाली. अगं पण आज तुला त्यांनी ओळखलं असणारच. म्हणजे यात काय शंका? अगं दाबात त्यांना मला म्हटले रेड मॅक्सी गेटअप आणि वर्गात घडलेली सर्व हकीकत ॲक्शनसहित अनगाने सांगितली. अगं क्लेराने साथ दिली म्हणून मी वाचले, नाहीतर चांगली फजिती झाली असती. हे सर्व ऐकून साऱ्या जणी थक्क झाल्या. कमाल केलीत दोघींनी. मला तरी हे असले काही सुचलेच नसते. अनगाने क्लेराचे नाव चोरले. क्लेराने तुपती कुलकर्णीचे. वाह! मैत्रिणींनी केलेल्या कौतुकाने अनगा सुकावली. मूडमध्ये येऊन ती बोलू लागली. केली की नाही त्याची चांगली फजिती? मला फालतू म्हणतोय. तेव्हाच ठरवले होते त्याला तसे सोडायचे नाही. स्वतःला फार शहाणा समजत असेल, पण आज त्याला कळले असेल हम भी कुछ कम नहीं. असं बावळट बनवलं त्याला. अगं वर्गात तर त्याचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला होता. त्याने स्वतःलाच दोष दिला असणार, उगीच ह्या पोरीच्या वाटेला गेलो म्हणून. स्वतःच मूर्ख ठरला. सर्वजणी हसत होत्या. अनगाच्या समोरच्या खुर्चीवर मंजुषा बसली होती. हसता हसता तिचे लक्ष अनगाच्या बरोबर मागे असणाऱ्या खुर्चीकडे गेले आणि ती केवढ्यांदा दचकली. तिथे देशमुख सर बसले होते. ती अनगाला ते सांगणार तेवढ्यात अनगा पुढे बोलू लागली. क्लेरा, उद्या मी त्या वर्गात दिसणार नाही. तेव्हा त्यांच्या लक्षात येईल नाही काय या पोरींनी आपल्याला अगदी मूर्ख ठरवले. बसेल कोकलत माझ्या नावाने. तोच रोहिणी म्हणाली. अनगा, तुझ्या नावाने नाही, क्लेरा फर्नांडिसच्या नावाने. त्यावर हास्याचा स्फोट झाला. सगळ्याजणी हसत होत्या. मंजुषाच्या लक्षात आले. ह्या हसण्याच्या मूडमध्ये आहेत. त्यांना खुणावत राहून उपयोग नाही. तोपर्यंत कोणीतरी काहीतरी बरळणारच. ती चटकन म्हणाली. अनगा, मागे पहा. अनगा तसेच सगळ्याजणी एकदम मागे वळून पाहू लागल्या. बापरे, देशमुख सर, कोरसमध्ये आवाज आला. अभिजित शांतपणे टेबलावर हाताची दोन्ही कोपरे टेकवून हाताची बोटे एकमेकात गुंफवून बसला होता. मुलींच्या लक्षात आले. देशमुख सरांनी आपला शब्दनशब्द ऐकला असणार. त्यांची पाठ या टेबलाकडे असली तरी अनगाच्या आणि त्यांच्या खुर्चीत केवळ 2 फुटाचेच अंतर होते. साऱ्या जणी एकदम चूप झाल्या. काय करावे कोणाला काही सुचेना. प्रथम क्लेराची टूप पेटली. वया पुस्तके घेऊन ती उभी राहिली, त्वरित लायब्ररीच्या बाहेर जाण्यासाठी. तिचे अनुकरण इतरांनी केले. साऱ्या जणी पटापट चालू लागल्या, न हसता न बोलता. अनगाला मात्र उठवेनाच. तिचे पाय जणू लोखंडाचे झाले होते. तिच्या मनात विचार येऊन गेला. त्यांना मवाली मुलगा समजून बोललो ते ठीक, पण ते आपल्या कॉलेजमधील एक लेक्चरर आहेत. हे समजल्यानंतर आपण असं बोलायला नको होतं. हा सुज्ञ विचार आता सुचून काय उपयोग. होणार तर होऊन गेलं होतं. अनगाला काही सुचेना. साऱ्या मैत्रिणी निघून गेल्या होत्या. त्यांच्यासमोर एकटी जाण्याची हिंमत तिच्यात राहिली नव्हती. त्यापेक्षा इथेच बसून राहणे उचित. ते निघून गेल्यानंतर आपण जाऊया. अनगाने एक पुस्तक डोळ्यासमोर धरले. ती काही एक वाचत नव्हती. डोळ्यासमोर पुस्तक धरून ती विचार करू लागली. अभिजित केव्हाचा इथे बसला होता. वास्तविक तो कोपऱ्यातील मोकळ्या टेबलाकडे वळला होता.
तेवढ्यात त्याचे लक्ष अचानक अनघाकडे गेला. हां, हीच ती. तो तिच्या मागच्या खुर्चीवर जाऊन बसला. त्या मुलींच्या बोलण्यातून आपल्याला हिचे नाव समजेल या हेतूने. त्या मुली बोलण्यात एवढ्या रमल्या होत्या की त्याचे लक्षही त्यांच्याकडे गेले नाही. तो खुश झाला. त्या मुलींची बोलणी तो ऐकू लागला. कोणीतरी मुलाला सामुदायिक धडा शिकवण्याचा बेत चालला होता. मुलींच्या एक एक कल्पना ऐकून त्याचे छान मनोरंजन होत होते. त्या सर्व गोंधळामध्ये तिचा आवाज येत नव्हता. त्यामुळे त्याला वाटलेच नाही की हे सर्व आपल्या संबंधी असेल म्हणून. मध्येच त्याला तृप्ती कुलकर्णीचा आवाज आला आणि तिचे ते वाक्य ऐकून तो सर्दच झाला. म्हणजे ही चर्चा माझ्या संबंधी होती तर. आणि ही खरी क्लेरा फर्नांडिस नव्हे. शीलाने विचारलेला प्रश्नही त्याने ऐकला होता. खरेच काय ग अनघा, ते देशमुख सर आहेत? हं, तर ही अनघा. आणि यानंतर तिने एक एक वाक्य ऐकून तो संतापला होता. अनघा त्याच्या संबंधी काय वाटेल ते बोलत होती. तो अतिशय चिडला होता. त्या कोणा अनघाच्या एक सणसणीत थोबाडीत द्यावी असे त्याला वाटू लागले. तोच सर्व आवाज एकदम बंद झाले. त्याने ओळखले. आपलं इथलं अस्तित्व ह्या मुलींच्या लक्षात आलं आहे. वळून पाहण्याचा मोह त्याने आवरला. मागच्या टेबलावर आता कोणीच काही बोलत नव्हते. एक एक जण उठून त्याच्या समोरून बाहेर जाऊ लागली. जाणाऱ्या मुलीकडे तो पाहत राहिला. भराभर साऱ्या गेल्या, पण ती अनघा मात्र गेलेली नाही. छे, नजर चूक होण्याची शक्यताच नाही. आज तिने घातलेली लाल मॅक्सी नक्कीच लक्षात आली असती आपल्या. त्याने मागे वळून पाहिले. मागच्याच खुर्चीवर ती हातात पुस्तक घेऊन बसली होती. अभिजितने क्षणभर विचार केला आणि तो जागेवरून उठला. एक्सक्यूज मी, मिस अनघा. तुमच्या अभ्यासात मी थोडासा व्यत्यय आणतोय. सो सॉरी. मला तुमच्याबरोबर महत्त्वाचे बोलायचे आहे. असे म्हणत तो सरळ तिच्या जवळच्या खुर्चीत बसला. अनघा खूप गोंधळली. आल्या प्रसंगाला कसे सामोरे जायचे तिला काही समजेना. ती खाली मान घालून बसून राहिली. सर्वांबरोबर इथून निघून गेले असते तर किती बरे झाले असते. स्वतःच्या मूर्खपणावर ती चरफडली. तिच्या हातातील पुस्तक काढून घेत अभिजित म्हणाला, मिस अनघा, तुम्हाला पुस्तक उलटे धरून कसे वाचता येते? ह्यावरून माझ्या लक्षात आले तुम्हाला सरळ काहीच करता येत नसावे. सरळ बोलता येत नाही, सरळ विचारही करता येत नाही. चालायचेच. काही असतात तुमच्यासारखे विचित्र स्वभावाचे. बरं, ते राहू द्या. महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही तुमच्या मैत्रिणीकडे माझी फार स्तुती करीत होता. वा, काय एक एक उपमा दिलीत मला. आत्तापर्यंत माझ्या बाबतीत एवढा चोखंदळपणा कोणी दाखवला नव्हता. त्या तुमच्या स्तुतीने मी खुश व्हायला पाहिजे नाही? सांगा ना. ठीक आहे, मी सांगून ठेवतो तुम्हाला. यापुढे मला ही असली बोलणी खपणार नाहीत. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही मला चांगला धडा शिकवलात? बावळट बनवले? भ्रम आहे तो तुमचा. मी एका वाक्यात तुम्हाला वर्गाच्या बाहेर काढू शकलो असतो. पण विचार केला जाऊ दे. एवढ्या मुलांमध्ये असा अपमान करायला नको एखाद्या मुलीचा. नंतर हीच मुले तुम्हाला चिडवून बेजार करतील. हं, पण आता वाटते माझा तो विचार अयोग्य होता. हो, एका गोष्टीत मानले बुवा तुम्हाला. तुमच्यासारखा सच्चोर मुलींनाही एवढी समयसूचकता असते याची कल्पना नव्हती मला. त्यांचा तो सचोर शब्द अनघाच्या हृदयाला जाऊन टोचला. ती घायाळ स्वरात म्हणाली, प्लीज प्लीज स्टॉप इट. मला ऐकवत नाही हे. का हो?
मी तर तुम्हाला फक्त एकच उपमा दिली, ती सुद्धा ऐकवे ना. कमाल आहे तुमची. मग तर तुम्ही माझ्या सहनशीलतेचे कौतुक करायला पाहिजे. अभिजितच्या स्वरांना एक प्रकारची धार होती. ह्या कॉलेजमध्ये मी नवीन आहे असे समजू नका. याच कॉलेजमध्ये मी विद्यार्थी होतो. तेव्हाची गोष्ट वेगळी होती. त्यावेळी असा प्रकार माझ्या जीवनात आला असता तर मी एवढ्या शांतपणे मुळीच सहन केला नसता. मी नुकतीच माझ्या ह्या जीवनाला सुरुवात केली आहे. या पहिल्याच आठवड्यात जवळजवळ साऱ्या विद्यार्थ्यांना मी आपलेसे केले आहे. माझ्या डोळ्यासमोर काही स्वप्न आहेत. माझ्याबद्दल या विद्यार्थ्यांत काय भावना असाव्यात, पण तुम्ही माझ्या स्वप्नांचा चुराडा करत आहात. मी म्हणतो, हे सर्व तुम्ही काय मांडले आहे? मी असा तुमचा कोणता मोठा अपराध केला आहे? योगायोगाने झालेल्या साध्या गोष्टीवर तुम्ही एवढे रान माजवलेत. तेव्हा सुद्धा तुम्ही मला शाब्दिक फटकारे मारले. मी गप्प बसलो. पण आता ह्या सर्वांसमोर मला का बदनाम करत आहात? एकीच्या तोंडून दुसरीला तिसरीला झालेल्या गोष्टीला आणखीन तिखट मिठाची फोडणी द्यायच्या. मुलींच्या जन्मजात गुणामुळे ही ठिणगी केवढी होईल याची कल्पना आहे का तुम्हाला? तुमच्यासारख्या मजेने कॉलेजला येणाऱ्या मुलीला त्याचे फारसे काही वाटणार नाही म्हणा, पण त्याची झळ मला सोसावी लागणार आहे. मला पाय रोवून उभं राहण्यापूर्वी का खाली पाडता आहात तुम्ही? सांगा मिस अनघा, मला उत्तर हवं. अनघा आपला थरथरणारा होठ दाताखाली धरून बसली होती. तिच्या डोळ्यात पाणी येऊ पाहत होते. तुम्ही काही बोलत नाही, ठीक. तुम्हाला एक जाणीव द्यावी म्हणतो. तुमच्या सौंदर्यावर तुम्ही वाटेल तेवढ्यांना बोटाच्या तालावर नाचवले असेल, पण मी त्यातला नाही. मला रूपापेक्षा गुण आवडतात, गुण. त्या बाबतीत तुम्ही शून्य आहात, शून्य. मला केवळ तुमचा रागच आला आहे असे नाही, तर मला तुमच्या रूपाचा, सौंदर्याचा तिरस्कार वाटतो. आय हेट यू. अभिजित झटक्यात उठून लायब्ररीच्या बाहेर पडला. टेबलावर डोके ठेवून अनघाने आत्तापर्यंत अडवलेल्या डोळ्यातील अश्रूंना वाट करून दिली.